शिजून झालं, वांग पण शिजलं. असं जरी वांग खाल्लं ना एक नंबर लागतं. हाय टू फॅमिली, कशा सगळे म्हणजे तत्काळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवते काळ्या मसाल्यातलं वांग. काळ्या मसाल्यातलं वांग म्हणजे भरपूर मटणापेक्षा छान लागतं. कसं वांग बनवते बघा, तुम्ही पण नक्की तसंच बनवून खा बघा, एक नंबर टेस्टी लागतं. आणि जास्तीत जास्त ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी सगळं एकदम भारी लागतं. तर चला रेसिपी बघू. वांगे घेतलेत, एक पाव वांगे चांगले हे बघा कापून पण घेतलेत. 4 फोडी करून पाण्यात टाकले, मिठाचं पाणी. आता काळे जास्त पडत नाही. मसाला बघा, 2 कांदे, खोबरं, कांदे आणि खोबरं दोन्ही मी भाजून घेतले बघा. खोबरं लाल होस्तोवर भाजून घेतलं. 1 टमाटर, चणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला बारीक करून वाटून घ्यायचं. मसाला बघा, कांदा, खोबरं, टमाटर, चणे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. मसाला काय फार नाही आहे, थोडाच आहे. तर चला वाटून घेऊ मिक्सरला. टाकून घेतलं, तेल चांगलं गरम करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण वांगे टाकून घेऊ. वांगे चांगले तळून घ्यायचे. तेल आपलं गरम करून आपण एक साईडला जिरे पण टाकून घेऊ. तेलामध्ये जिरे पण चांगले तळून झाले बघा. 1 चम्मच हळद, मीठ चवीनुसार. ते थोडंच टाकलंय, मग नंतर आपण मसाल्यात वापस टाकणार आहे. आता हे मस्त तळून घ्यायचं तेलामध्ये. तर हळद मिठामध्ये वांग शिजून घ्यायचं, म्हणजे वांग्याला ना पूर्ण मीठ लागतं ना, ते असं वांग सपक सपक लागत नाही. 15 मिनटं झाले बघा वांग्याला. कलर पण त्याचा थोडं चेंज झाला. आपण मसाला टाकून घेऊ. या मसाल्यामध्ये 15 मिनटं वांग शिजवून घ्यायचं. ते 15 मिनटं आपण असंच याच्यात परतो घेऊ. हे बघा, आता आपण मसाला टाकून. मी आंबारी घेतला 2 चमचे लाल तिखट आणि मटण मसाला तिने टाकून घेणार आहे. आता याच्यात पण मी वांग चांगलं परतून घेणार. आणि जोपर्यंत आपल्या याला मसाल्याला कलर येत नाही ना, तर हे वांग परतून घ्यायचं. नंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकायचं. वांग आपलं हिरवगार आहे तसंच आहे बघा. आता हे 15 मिनटं आपण असंच वाफेवर शिजून घेऊ. होऊन गेले तर आता आपण पाणी टाकून घेणार शिजायला. आणि आता हे पूर्ण अजून 2 वाफ काढून घेणार याच्यामध्ये. मसाला बघा मस्त शिजून झाला आणि वांग पण शिजले आपलं. नुसतं असं जरी वांग खाल्लं ना एक नंबर लागतं. काळं वांग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला. बघा वांग पूर्ण शिजले बघा, वांग्याचा पूर्ण काळा झालाय बघा. मसाला पण मस्त झाला. मी पाणी नाही टाकलं, मी ग्रेव्ही वांग केलं. आम्हाला बाजरीच्या भाकरी संग खायचं म्हणून बघा. मसाल्यावर पण मस्त खुशबू आली.